हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 29. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर सेकंडमधलं पॅरामेट्रिक फंक्शनमधलं लेक्चर नंबर 29 शॉर्टचा पार्टचा अभ्यास या ठिकाणी करून राहिलेलो आहे. या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं, कालचा आणि आजचा पार्ट सेम आहे. डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढताना डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स असं पॅरामेट्रिक फंक्शननं काढतो. तेच काम करायचं. याचा डेरिव्हेटिव्ह याच्या रिलेटेड उलटं विचारलं तर उत्तर वेगळं येते. डिफरन्शिएट टॅन इनवर्स कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स एक्स. आपल्याला 1 ते 7 प्रॉब्लेम पाहायचे. त्या 1 ते 7 मधले काही आपल्याला त्या ठिकाणी होमवर्क करायचे, काही या ठिकाणी करायचे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं पहा, लेट यू इज इक्वल टू, यूचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तुम्हाला समजा टॅन इनवर्स या ठिकाणी आलेलं आहे कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. काय करायचं पहा, पहिला जो पार्ट आहे त्याला यू म्हणा, दुसऱ्या पार्टला व्ही म्हणा. डी यू अपॉन डी व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स एवढा असतो, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता काय करायचं, टॅन इनवर्सच्या समोर जोपर्यंत टॅन येणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम येणार नाही. या गणितामध्ये फॉर्म्युले जास्त आहे. या गणितामध्ये मुलांना अडचणी जास्त जाऊ शकतात, कारण की या ठिकाणी कॉस थिटाचा फॉर्म्युला जन्म घेणार. त्याचं नाव आहे तुमचं कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा पहिला फॉर्म्युला आहे. हा जर थिटा बाय 2 मध्ये आला तर हा पण थिटा बाय 2 यायला पाहिजे. 1च्या जागी घ्यायचं तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थिटा बाय 2, आणि तुमचा जो साइन थिटा दिलेला आहे त्याच्या जागी घ्यायचं 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हा प्रॉब्लेम पहिलाच वेगळा आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला टॅन इनवर्सच्या समोर टॅन आला पाहिजे. तो आणण्यासाठी तुम्ही काय केलं, कॉसेक्सचं कन्व्हर्शन करणार थिटा बाय 2 मध्ये. कॉसेक्सचं कन्व्हर्शन जर थिटा बाय 2 मध्ये झालं तर 1चं कन्व्हर्शन थिटा बाय 2 मध्ये करायचं आयडेंटिटीजनं, आणि साईनचं कन्व्हर्शनसुद्धा आयडेंटिटीजनंच करायचं. एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी अजून 2 फॉर्म्युले येणार, ती मी त्या ठिकाणी लिहित नाही. एक येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी. दुसरा येणार तुमचा ए प्लस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तुम्हाला जर असं काम का केलं, याचं मागचं कारण आहे टॅन इनवर्स समोर टॅन आणणे. हा जो तुमचा कॉस एक्स आहे इथं आला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. याचे 3 फॉर्म्युले, त्यापैकी एक फॉर्म्युला कव्हर केला. हा जो तुमचा 1 आहे, 1च्या जागी आला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइनच्या जागी आला 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स बाय 2. डबल एकदा शांततेने पहा, तुमचा जो दिलेला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममध्ये मी काय केलं, हा जो कॉसेक्स असतो या कॉसेक्सच्या जागी कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 टाकला. हा जो 1 असतो या 1च्या जागी कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 टाकलं, आणि हा जो साइन एक्स आहे या साइनच्या जागी 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 लिहिलेलं आहे. आता या गणितामध्ये काय झालं पहा, इथं झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. इथं झाला ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं आलेलं आहे तुमचं टॅन इनवर्स कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2. इथं आलेलं आहे तुमचं कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. बरोबर आहे. ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ऑलवेज हा घेताना कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2चा वर्ग घ्यायचा. साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2चा घ्यायचा नाही. प्लसमध्ये काही घेतलं तरी चालते, पण मायनसमध्ये लक्षात ठेवायचं. आता या गोष्टीकडे लक्षात येल्यानंतर काय झालं पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी करेक्ट आलं. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बीचा वर्ग. आता या प्लसची ही टर्म गेट कॅन्सल झाली. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या प्रॉब्लेममध्ये टॅन समोर टॅन आणायचा. टॅन आलाच नाही, घाबरून जाऊ नका. टॅन समोर टॅन आणण्यासाठी थोडी मेहनत घ्या. कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉनमध्ये आलं कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. वर्ग 11वीमध्ये गणित झालेले पण तुम्हाला आठवत नसेल. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, याच्यासमोर टॅन आणण्यासाठी टॅनचा फॉर्म्युला तयार करायचा. हे तुम्हाला 11वीत शिकवलेलं आहे. डिवायडेड एन आर अँड डी आर बाय कॉस एक्स बाय 2. या ठिकाणी एन आर आणि डी आरला कॉस एक्स बाय 2ने डिवाईड करायचं. तुम्हाला प्रश्न पडला असं कॉसच काऊन घ्यायचा, आम्ही साईन घेतो. कॉस घेतला तर फॉर्म्युला तयार होतो, नाही तयार होत नाही, म्हणून कॉसनंच फॉर्म्युला तयार करा. इथं आलं टॅन इनवर्स एक्स, मी डायरेक्ट लिहितो पहा, कॉस एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 1 आलं. साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 टॅन एक्स बाय 2 आलं. स्टेप डायरेक्टली लक्ष द्या, कॉस एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 1, साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 टॅन एक्स बाय 2, कॉस एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 1, साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 इथं आलं टॅन एक्स बाय 2.
फक्त एक टॅन आला, डायरेक्ट टॅन आला नाही. डायरेक्ट टॅन आणण्यासाठी मी डबल एक फॉर्म्युला यूज करणार. तो कसा असेल पहा, ज्या ठिकाणी 1 असेल त्या 1च्या जागी मी टॅन π/4 लिहिणार. आपण जर 1 लिहिला आणि एका ठिकाणी टॅन π/4 लिहिला, दिसायला जरी दोन्ही वेगळे असतील पण दोघांचा मिनिंग सारखा असेल. मी काय करणार, फक्त हा जो 1 आहे या 1च्या जागी टॅन π/4 लिहिणार, दुसऱ्या जागी लिहिणार नाही, कारण फॉर्म्युला तयार होणार आहे. पहा कसा तयार झाला, टॅन इनवर्स इथं आलं टॅन π/4 मायनस टॅन x/2 अपॉन हा 1ला हात लावला नाही, याच्या शेजारी 1 आहेच. तुम्हाला दिसत नसेल तरी इमॅजिन करा, इथं तुमचा 1 आहे, त्या 1च्या जागी मी काय लिहिलं पहा मुलांनो, टॅन π/4 इंटू टॅन x/2. या स्टेपवर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं. ज्या ज्या ठिकाणी 1 आहे त्या त्या ठिकाणी टॅन π/4 लिहायचं. तुम्ही सांगा हो सर, तुम्ही म्हटले ज्या ज्या ठिकाणी 1 आहे त्या त्या ठिकाणी टॅन π/4 लिहिलं, इथं टॅन π/4 आम्हाला समजलं, हे जसंच्या तसं. याच्या जागी तुम्ही का लिहिलं नाही, कारण मी फॉर्म्युला तयार करत आहे. हा 1च्या जागी लिहिलं फॉर्म्युला तयार होत नाही, याच्या शेजारी 1 असतो ते लिहिलं बा, 1 इंटू टॅन x/2 टॅन x/2 म्हणजे 1च्या जागी मी टॅन π/4 लिहिलं. फॉर्म्युला काय तयार झाला पहा, टॅन ए मायनस टॅन बी. पहा मित्रांनो, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी इज इक्वल टू टॅन ए मायनस बी. सुंदर असा फॉर्म्युला तयार झाला, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी इज इक्वल टू टॅन ए मायनस बी. तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलात तुम्हाला फुल मार्क पडतात, कवनाची तुमचे एकही मार्क जात नाही. तर ह्या 11 झालेल्या स्टेप असतात. या गणितावर तुम्हाला मेहनत करायची आहे जास्त. टॅन इनवर्स आला, आता टॅन π/4 मायनस टॅन x/2, 1 प्लस टॅन π/4 टॅन x/2, टॅन ए मायनस बी आला, म्हणजे इथं टॅन π/4 मायनस x/2 ही टर्म तयार झाली. म्हणजे बरोबर याच्या जागी टॅन ए मायनस बी आला. आता तुम्हाला माहिती आहे टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल, याचं उत्तर आलं π/4 मायनस x/2. आता तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आला du/dx बरोबर d/dx ऑफ π/4 मायनस d/dx ऑफ x/2. पहा गणितामध्ये डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही. 11वीचं पूर्ण गणित होतं, इथं 12वीचं गणित चालू झालं. तसं पूर्ण 11वीचंच गणित आहे, कारण की हे तुम्हाला सिम्प्लिफाईड कसं करायचं शिकवलेलं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह 11वीमध्ये झालेला आहे, 12वीमध्ये नवीन आहे u विथ रिस्पेक्ट टू व्ही. या π/4चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 येईल, म्हणजे du/dxची किंमत ही -1/2 आली. बरोबर आहे. पहा की सरळ होतं. याच्या जागी टॅन आणायचा होता, कॉसचा फॉर्म्युला लावला, 1चा फॉर्म्युला लावला, साईनचा फॉर्म्युला लावला, a² मायनस b² a प्लस बीचा वर्ग लावला, डिवाइड येणार एन डी आर बाय कॉस x/2 केलं. इथं आलो, इथं डबल फॉर्म्युला लावायचा. याच्या डायरेक्ट तुम्ही या स्टेपवरून ही स्टेप लिहिली तरी चालते, तुमचा एकही मार्क जात नाही. तपासणाऱ्याला बरोबर समजतो पोरांना डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला, समजून सांगण्यासाठी हा तयार केला. याचं उत्तर आलं -1/2. आता व्ही बरोबर कोण आलेलं आहे पहा, सेक इनवर्स एक्स. मॅथचा नियमच असतो, एक पार्ट जर मोठा असेल तर एक पार्ट लहान असतो. म्हणजे बरोबर तुमचा 4 ते 5 मिनिटात कोणचंही गणित झालेलं असते. या ठिकाणी व्ही बरोबर तुमचा सेक इनवर्स एक्स आला. लगे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, dv/dx इज इक्वल टू d/dx ऑफ सेक इनवर्स एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x अंडर रूट x² मायनस 1. हे फॉर्म्युले तुम्हाला अगोदर लिहून दिलेले आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स 1/x अंडर रूट x² मायनस 1. याच्या दोन किमती असतात, एक प्लस असते एक मायनस असते, पण सेक इनवर्स ऑलवेज पॉझिटिव्ह घेतात, कारण त्याचा ग्राफ इन्क्रीजिंग असतो. कोसेक इनवर्सच्या 2 किमती असतात, तो ऑलवेज निगेटिव्ह घेतात, कारण त्याचा ग्राफ डिक्रीजिंग असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी हा आला. आता पांडुरंगाचं नाव घ्या, बाय पॅरामेट्रिक फंक्शन u विथ रिस्पेक्ट टू व्ही. काय म्हटले सर, u विथ रिस्पेक्ट टू व्ही. इथं आलं du/dv इज इक्वल टू du/dx अपॉन dv/dx. डोळे मोठे मोठे करा. du/dx कोण आहे पहा, -1/2. dv/dx कोण आहे, 1 काय मित्रांनो, 1/x अंडर रूट x² मायनस 1. म्हणजे उत्तर आलं तुमचं du/dv बरोबर x अंडर रूट x² मायनस 1/2 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा गणित पाहायला तुम्हाला बापरे सर काय हो एवढं मोठं गणित तुम्ही शिकवलं. पूर्ण 11वीचं गणित होतं, 12वीचा फक्त एक पार्ट आला होता, तो बी हा होता. बाय पॅरामेट्रिक फंक्शन u विथ रिस्पेक्ट टू व्ही.
यू विथ रिस्पेक्ट टू व्ही डी यू बाय डी व्ही बरोबर डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स किमती टाकल्या, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पहिला पार्ट समजला, दुसराही पार्ट समजला तुम्हाला त्या ठिकाणी, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अशा प्रकारे आपण पहिलं गणित तयार केलं. आता आपण काय करू, या ठिकाणी दुसरं गणित तयार करू. पण सर दुसरं गणित तुम्हाला होमवर्क देणार आहे. दुसरं गणित कसं होमवर्क देणार आहे पहा, तुम्हाला 100 वेळा सोडवलेलं आहे आपण. इथं दिलेला यू बरोबर एक्स रेस टू दी पॉवर एक्स, टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्या, डी यू बाय डी एक्स काढा. व्ही बरोबर कोण दिलेलं आहे, एक्स रेस टू दी पॉवर साईन इनवर्स घ्या, टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्या, डी व्ही बाय डी एक्स घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. डी यू बाय डी व्ही बरोबर डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. 101% तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम येतो. याच्या मागचं कारण आहे, तुम्हाला यू घेतला की लॉग टू बोथ साईड, याचं उत्तर येते एक्स रेस टू दी पॉवर एक्स 1 प्लस लॉग एक्स. याचं उत्तर येते एक्स रेस टू दी पॉवर साईन एक्स. आणि पुढं काय जे येते ब्रॅकेटमध्ये ते पॅरामेट्रिक फंक्शनची मदत घ्यायची, दिलेले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, दुसरा प्रॉब्लेम घरी करायचा. कसा करायचा हे बी सरांनी तुम्हाला आत्ता तोंडी शिकवलं. काही नाही बुवा, तुम्ही टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. बरं, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, एक्स रेस टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉगरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये एवढ्या वेळा काढला की निच्यातल्या 90% मुलामुलीचा पाठ आहे. सर एक्स रेस टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे एक्स रेस टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स टेकिंग लॉग टू बोथ साईड. त्याच्यामधला जो व्ही आहे त्याच्यामध्ये बी काय करायचं, तिथं लॉग टू बोथ साईड घ्यायचं, पॅरामेट्रिक फंक्शन घ्यायचं आणि दिलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता बोर्डवर पहा, तुम्हाला तिसरं गणित तयार करायचं आहे. तिसरं गणितातला बी एक पार्ट ऑलरेडी झालेला आहे, रिव्हिजन तिथल्या तिथंच असते. इकडं पहा, यू बरोबर दिलेलं आहे, या ठिकाणी 3 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे, टॅन इनव्हर्स. ॲक्च्युअल तुम्ही जर विद्यार्थी असते, या ठिकाणी बसलेले असते माझ्यासमोर, तर हे मी इथं सोडून घेतलं असतं. तुम्ही बी काय करायचं, यूट्यूबवरचं लेक्चर पाहताना हा पार्ट तुम्ही मनानं लिहायचा, कारण की अगोदर आलेला आहे पार्ट टॅन इनवर्स √1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स आलेलं आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही, अँगल कॉम्प्लिकेटेड आला, लॉग घेता येत नाही, टॅन घेता येत नाही, सबस्टिट्यूशन केल्याशिवाय पर्याय नाही. सबस्टिट्यूशन करण्यासाठी 3 लोक असतात, साईन कॉस टॅन. प्लस साईन असेल तर टॅन घेतात, मायनस साईन असेल तर साईन कॉस घेतात. रेअरर केसमध्ये डिपेंड अपॉन इट्स फॉर्म्युला असतो, हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. झालं. मग आता काय करायचं, या प्लस पाहायचं, ही मायनस नसते पाहायची. इथं पुट करायचं एक्स बरोबर टॅन थिटा. मी सोडवलेलं गणित हे डबल घेऊन राहिलो, पण आता नाईलाज आहे, रिव्हिजन म्हणून पाहून घ्या. इथं असेल यू बरोबर टॅन इनवर्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची किंमत सेक स्क्वेअर थिटा असते, याला आपण सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा म्हणू. डायरेक्ट लिहिलं तरी चालते, कारण अगोदर झालेलं आहे. टॅन समोर प्युअर टॅन आणायचा जर असेल तर साईन कॉसमध्ये कन्वर्ट केल्याशिवाय पर्याय नाही. सेक म्हणजे 1/कॉस मायनस 1 अपॉन साईन बाय कॉस. एकाच गणिताची रिव्हिजन 10 वेळेस होऊन राहिली. टॅन इनवर्स इथं आलं 1 - कॉस थिटा अपॉन साईन थिटा. काय झालं पहा, इथं 1 - कॉस अपॉन कॉस आलं, इथं साईन बाय कॉस आलं, कॉसला कॉस गेट कॅन्सल. डबल फॉर्म्युले तुमचे तयार झाले, जे फॉर्म्युले तुम्हाला बनवायचे असतील. पहिला फॉर्म्युला तयार झाला 1 - कॉस थिटा, मनातल्या मनात म्हणा 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा बाय 2. साईन थिटा बरोबर म्हणा 2 टाइम्स साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. पूर्वंदा मागच्या गणितात बी असं फॉर्म्युला बनवायला पाहिजे होता, पण तो फॉर्म्युला त्या गणितामध्ये लागत नाही. काहीचे काही लिहायला चालणार नाही, जे तंतोतंत असेल ते बसेल. यू बरोबर इथं आलं तुमचं टॅन इनवर्स एस, इथं आलेलं आहे 2 टाइम साईन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं आलेलं आहे 2 टाइम साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. 2ला 2 गेट कॅन्सल, साईनला साईन गेट कॅन्सल. इथं आलं तुमचं टॅन इनवर्स साईन बाय कॉस, याला तुम्ही टॅन थिटा बाय 2 म्हटलं. टॅन इनवर्स टॅन कटला, याला थिटा बाय 2 आलं. यूचं किंमत तुमची थिटा बाय 2 आली. आता पोरं टॅनला टॅन कसा कटला, हा इनवर्स टिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये किंवा टिग्नॉमेट्रिक फंक्शन तुम्ही फॉर्म्युला शिकलेले आहे. टॅन इनवर्स टॅन एक्स असेल तर याची व्हॅल्यू एक्स येते. एक्स ऑफ टॅन एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स असेल किंवा टॅन एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स असेल, त्याचं उत्तरसुद्धा 1 येते, हे विसरायची गरज नाही. म्हणजे एक्स येतो जो अँगल असेल तो. इथं यू बरोबर थिटा बाय 2 आला. तुमचा यू जसाच्या तसा. थिटा म्हणजे पहा 1/2, थिटा म्हणजे कोण आहे तुमचा टॅन इनवर्स एक्स. पहा
दिलेल्या गणितामध्ये टॅन पुट केलं 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, त्याचं उत्तर तुमचं सेक थिटा आलं. सेकला 1 बाय कॉस केलं, साईन बाय कॉस केलं, टॅनले क्रॉस मल्टिप्लाइड केलं, यूची किंमत 1/2 टाईम्स टॅन इनवर्स एक्स आली. यूची किंमत 1/2 टाईम टॅन इनवर्स एक्स आल्यानंतर या ठिकाणी du बाय dx बरोबर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हा du बाय dx येतो. आपले जर गणिताचा अभ्यास केला तुम्ही तिसरं गणित, चौथं गणित, पाचव्या गणितात हो पार्ट डबल आलेला आहे, म्हणून आपण इथे लिहून ठेवू. आपल्याला जर गरज पडली तर du बाय dxची किंमत ही 1/2 टाईम्स 1 प्लस एक्स स्क्वेअर असते. म्हणजे आपण पाचव्या गणितामध्ये काय करणार, एकच पार्ट काढणार. एक पार्ट तुमचा ऑलरेडी हा तिसऱ्या गणितात झाल्यामुळे डबल लिहिण्याची आपल्याला गरज या ठिकाणी पडणार नाही. हे शांततेने तुम्ही ऐका. मग इथं झाला तुमचा du बाय dx आला. आता व्ही घ्या. व्ही बरोबर कोण आलेला आहे, शांततेने पहा. व्ही बरोबर तिसऱ्या गणितामध्ये आलेला आहे टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. आता तुमची मायनस साईन आली म्हणजे 100% तुम्हाला समजलं सर या गणितामध्ये सबस्टिट्यूशन केल्याशिवाय पर्याय नाही. हे तुम्हाला पण माहीत आहे, मला पण माहीत आहे. मग या गणितामध्ये जर मला सबस्टिट्यूशन करायचं असेल तर काय करू, मायनस साईन आहे म्हणजे साईन कॉस करू, बरोबर आहे. पण साईन आहे का कॉस आहे मला समजलं पाहिजे. हे डिपेंड अपॉन इट्स फॉर्म्युला आहे. तुम्ही कॉस टू थिटाचा फॉर्म्युला जर घेतला तर तुम्हाला समजेल काय असतो. पहा, कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. म्हणजे तुम्ही जर साईन पुट केला तर परफेक्ट फॉर्म्युला बसतो, कॉस पुट केला तर परफेक्ट बसत नाही. ज्याला आपण 100% मॅचिंग म्हणतो, ते 100% मॅचिंग हा तुमचा साईन तयार करतो. म्हणून तुम्हाला साईन पुट करणं पडेल. पुट एक्स इज इक्वल टू साईन थिटा. आता तुम्हाला असं वाटलं होतं आतापर्यंत बा पहिल्या यूमध्ये जे पुट झालेलं आहे तेच व्हीमध्ये पुट व्हायला पाहिजे, असं होते. पण काही केसमध्ये सारखं सबस्टिट्यूशन नसते. जनरली काय असते, यूमधलं आणि व्हीमधलं सबस्टिट्यूशन सारखं असते, पण काही गणितात वेगळं बी असते. आता या गणितामध्ये जर एक्स बरोबर टॅन आला तर या गणितात टॅन यायला पाहिजे, टॅन बसतच नाही. मायनस साईन म्हणजे साईन कॉस आहे. परफेक्ट कोण आहे तो फॉर्म्युला सांगतो. परफेक्ट आहे तुमचा साईन कॉस नाही आहे. म्हणजे काय आलं पहा, व्ही बरोबर टॅन इनव्हर्स 2 साईन थिटा अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. डोकं मस्त शांत ठेवा. इथं आलं तुमचं टॅन इनवर्स 2 टाईम साईन थिटा 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. याची किंमत तुमची आली कॉस थिटा. 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस 2 थिटा. पहा, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कोणाला तुमचा कॉस 2 थिटा. आणि 2 साईन थिटा कॉस थिटा म्हणजे कोणाला साईन 2 थिटा. ज्या पोराला फॉर्म्युले चांगले बनवल्या जातात अशा मुलांना मॅथमॅटिक्स सोपं जाते. जीव तोडून वारंवार सांगतो मी, मॅथमध्ये तुम्हाला मागचा अभ्यास जास्त करणं पडतो. 11वीतले फॉर्म्युले 2 साईन थिटा कॉस थिटा साईन 2 थिटा, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटा. आता कॉस 2 थिटाचे 3 फॉर्म्युले कोणचा कधी येईल सांगता येत नाही, म्हणून लक्षात ठेवा. व्ही बरोबर या ठिकाणी आलं टॅन इनवर्स टॅन 2 थिटा. काय आलं बाळ्या, व्ही बरोबर टॅन इनवर्स टॅन 2 थिटा. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल 2, किंमत आली तुमची साईन इनवर्स एक्स. थिटाची किंमत किती आली तुमची साईन इनवर्स एक्स. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, डी व्ही बाय डी एक्स बरोबर 2 इंटू डी डी एक्स ऑफ साईन इनवर्स एक्स. 2 जसाच्या तसा याचा डेरिव्हेटिव्ह आला 1 मायनस एक्स स्क्वेअर. किती जबरदस्त मजा आली पहा. गणित नंबर 3मध्ये तुमचं काय झालं पहा, पहिलं सबस्टिट्यूशन टॅन थिटा आलं आणि दुसरं सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय आलं पहा, दुसरं सबस्टिट्यूशन गणिताचं ते आलेलं आहे तुमचं 2/√1 मायनस एक्स स्क्वेअर आलं. असे 2 सबस्टिट्यूशन आपण या गणितामध्ये केलेले. आता पॅरामेट्रिक फंक्शनची मदत घ्या, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. इथे काय येईल पहा, बाय पॅरामेट्रिक फंक्शन. काय म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन, डी यू बाय डी व्ही बरोबर डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. बरोबर आहे का नाही. मग पॅरामेट्रिक फंक्शन, विद्यार्थी मित्रांनो आपला प्रॉब्लेम पहा. या ठिकाणी आपण डी यू बाय डी व्ही डिफरन्शिएट ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स आला. इथपर्यंत तुम्ही पाहिलं. इथं डी यू अपॉन डी व्ही बरोबर व्हॉट इज द डी यू बाय डी एक्स must be equal to 1/2 times 1 plus x square. What is the dv by dx? 2 times 1/√1 minus x square. खालच्या टर्मला वरती घ्या. 2 into 2 4 आलं. हे आलं तुमचं डबल रिक्वायर्ड आन्सर आलं. du by dv is nothing but 1 minus x square upon 4 in bracket 1 plus x square.
पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी बरोबर प्रॉब्लेम नंबर 3 हा तयार केला. 3 प्रॉब्लेम एकदम खास होता. त्याच्यामध्ये एक सबस्टिट्यूशन टॅनचं होतं आणि एक सबस्टिट्यूशन साईनचं होतं. ते सबस्टिट्यूशन त्याच्या फॉर्म्युल्यावर डिपेंड होतं. दोन्ही ठिकाणी एका ठिकाणी प्लस साईन होती, 100% टॅन होता. एका ठिकाणी तुमची मायनस साईन होती, म्हणजे साईन कॉस होतं. मग साईन घ्यायचं का कॉस घ्यायचं हे तुम्हाला कॉस टू थिटा सांगितलं. आता आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेम नंबर 5 घ्यायचा, कारण की 5चा एक पार्ट याच्या रिलेटेड असल्यामुळं आपण डायरेक्ट प्रॉब्लेम नंबर 5 घेणार आहे. म्हणजे आपल्याला डबल लिहिण्याची गरज पडणार नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 5मध्ये काय दिलेलं आहे पहा. आपण तोच कन्सेप्ट डबल रिपीट करणार आहे. प्रॉब्लेम नंबर 3 आणि 5 मधला एक एक पार्ट सेम असल्यामुळं आपण डायरेक्ट प्रॉब्लेम नंबर 5ला सुरुवात केलेली आहे. त्याच्याविषयी मला जास्त चर्चा करायची गरज नाही. पहा 5मध्ये काय दिलेलं आहे. 5मध्ये दिलेलं आहे टॅन इनवर्स 1 + x² - 1/x विथ रिस्पेक्ट टू, बरोबर आहे, कॉस इनवर्स √1 + 1 + x²/2. म्हणजे मला 5वं गणित डायरेक्ट घ्यायला परवडणार, कारण म्हणजे 3ऱ्या आणि 5व्या गणितातला यू सेम होता. सर डबल एकदा रिव्हिजनमध्ये 2 मिनिटात सांगतात. हा यू आला, एक्स बरोबर टॅन थिटाच पुट केलं, तुम्हाला समजलं, प्लस साईन होती, इथपर्यंत आले. टॅनला तुम्ही सेकला 1/cos, टॅनला sin/cos केलं, इथपर्यंत आले. डबल या ठिकाणी फॉर्म्युला लावला, θ/2 आला, θ/2चा डेरिव्हेटिव्ह आला 1/, θ/2चा डेरिव्हेटिव्ह 1/2, म्हणजेच टॅन इनवर्स एक्सचा 1/1 + x². आता तुम्हाला जर व्ही टर्म दिलेली आहे, ती व्ही टर्म तुम्हाला एकदम कॉम्प्लिकेटेड वाटून राहिली, पण एकदम सिम्पल आहे. पहा इथं दिलेलं आहे कॉस इनवर्स √1 + 1 + x²/2 × 1 + x². रूटमध्ये रूट आल्यामुळं थोडं आपल्याला भीती वाटते. काहीच भीती वाटायची गरज नाही. इकडं पहा, हा पहिला रूट, त्या रूटच्या आत हा दुसरा रूट, आणि याचा आपल्याला dv/dx काढायचा. आपल्याला तर 100% समजलं. कॉम्प्लिकेटेड अँगल आला म्हणजे सबस्टिट्यूशन करायचं. कोणची साईन आहे, प्लस साईन आल्यावर ताणच घ्यायची गरज नाही. पुट करा तुमचा x बरोबर टॅन थिटा बिंदास, मागचा पुढचा विचार करू नका. थिटा बरोबर आला तुमचं टॅन इनवर्स x. चला लक्ष द्या, इथं आलं तुमचं dv/dx बरोबर कॉस इनवर्स, इथं काय येतो पहा 1 + √1 + tan² θ/2 × 1 + tan² θ. मोठं शांततेने काम घ्या. रूटमध्ये रूट आलेले 1 + tan² θ म्हणजे sec² θ. म्हणजे इथं काय झालं पहा, तुमचं कॉस इनवर्स मोठा रूट 1 + tan² म्हणजे sec² θ, तो बाहेर आला तर इथं येईल 1 + sec θ. पहा एकदा, इथं 1 + sec² θ बाहेर आला तर sec θ, इथं 2 आला, इथं बी बाहेर आलात काय येईल तुमचा sec θ. बस, नवीन काहीच नाही, फक्त दिसायला कॉम्प्लिकेटेड होतं. तुम्हाला वाटलं बा काय सर 1 + tan² म्हणजे sec², बाहेर आला तर sec, रूट जसंच्या तसं. एकदम शांततेने काम करू आपण. पहा कॉस इनवर्स रूटमध्ये सेकला मी 1/cos लिहितो, हा 2 जसाच्या तसा, याला बी मी 1/cos असं लिहितो, बरोबर आहे. म्हणजे काय असेल पहा, दिलेला प्रॉब्लेम मला सॉल्व करण्यासाठी याची किंमत मला सिम्प्लिफाईड करायची आहे, चूक होऊ द्यायची नाही. पहा डबल या ठिकाणी साधं ॲडिशन करायचं मला. कॉस इनवर्स इथं आलं 1 + 1/cos अपॉन इथं आलेलं आहे 2/cos. 100% तुम्हाला समजलं. इथं आलेलं आहे तुमचं कॉस इनवर्स, इथे येईल तुमचं 1 + cos θ अपॉन 2 अपॉन इथं cos θ आला, इथं 2/cos θ आला. कॉसला कॉस गेट कॅन्सल. काही मुलं म्हटले सर 1 + cos नाही, cos + 1 आलं. बाबा बोथ आर सेम आहे. cos + 1 असेल का 1 + cos असेल. इथं आलं कॉस इनवर्स 1 + cos θचा फॉर्म्युला 2 × cos² θ/2 अपॉन 2. हे बा 1 + cos θचा फॉर्म्युला जसा साईनचा आहे तसा तुमच्या 1 + cos θचा फॉर्म्युला आला 2 × cos² θ/2. शांततेनं 2ला 2 गेट कॅन्सल. इथं कोण आलं तुमचं कॉस इनवर्स cos θ/2. इथं कोण आला तुमचा θ/2. व्ही बरोबर 1/2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा, जो असेल तो लिहा. तो थिटा आला तुमचा टॅन इनवर्स x. तोंडी उत्तर आलं तुमचं पहा dv/dx = 1/2 × 1 + x². म्हणजे गणित नंबर जे तुमचं 5 होतं ना, खरंच दिसायला कॉम्प्लिकेटेड होतं. त्याच्यातला पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट अक्षरशः भीती वाटायला वा सर आहे काय. पहिला पार्ट तर तोच आला, दुसऱ्या पार्टमध्ये टॅन घेतलं, त्याचं उत्तर 1/2 × 1 + x² आलं. पॅरामेट्रिक फंक्शनची मदत घ्या. बाय पॅरामेट्रिक फंक्शन du/dv = du/dx अपॉन dv/dx.
बरोबर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी एक्स, त्याचं उत्तर आलेलं आहे 1/2 टाइम्स 1 + x स्क्वेअर. याचं उत्तर आलेलं आहे 1/2 टाइम्स 1 + x स्क्वेअर. पूर्ण टाइम गेट कॅन्सल, मस्ट बी इक्वल टू 1. डी यू बाय डी व्ही बरोबर 1 या गणिताचं रिक्वायर्ड आन्सर आलं. हेच गणित तुम्हाला सी ई टीमध्ये विचारू शकतात, मल्टिपलच्या नीटमध्ये, JEEमध्ये, NDAमध्ये, बरोबर आहे, किंवा AIEEEमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम विचारू शकतात. हा यू दिलेला आहे, हा व्ही दिलेला आहे, देन डी यू बाय डी व्ही बरोबर ऑप्शन पहिलं 0, दुसरं ऑप्शन -1, तिसरं ऑप्शन 1, चौथा ऑप्शन 2. म्हणजे अंदाजी काहीच करणार नाही पडत. पहिले यूचा डेरिव्हेटिव्ह काढ, व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढ, पॅरामेट्रिक अप्लाय कर, मग सॉल्व कर. अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम नंबर 5 झालेला आहे. प्रॉब्लेम नंबर 7 तुम्हाला होमवर्क करायचं आहे, त्याचं डिस्कशन तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम नंबर 7 6वं मीच घेणार आहे, त्याच्यामुळे चिंता करू नका. साइन इनवर्स 3x मायनस हे डिफरन्शिएट कॉस एक्स रेस टू दी पॉवर साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स रेस टू दी पॉवर कॉस एक्स. यामध्ये याला यू म्हणा, याला व्ही म्हणा. टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर 7 तुम्हाला होमवर्क करायचं. म्हणजे आपले 2च प्रॉब्लेम राहिले, एक 4 आणि एक 6. आता आपण काय करू, प्रॉब्लेम नंबर 4ला विचार करू. प्रॉब्लेम नंबर 4 हा ऑलरेडी अगोदर झालेला आहे. प्रॉब्लेम नंबर 4 हे आपण कॉम्पोजिट फंक्शनमध्ये सॉल्व केलं. याचे भरपूर पद्धतीनं आपण वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेले आहे. पहा, प्रॉब्लेम नंबर 4 तर मी तुमच्याजून सॉल्व करून घ्यायला पाहिजे, कारण याचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी अगोदर तुम्ही झालेला आहे. एक डेरिव्हेटिव्ह मोठा आहे, एक डेरिव्हेटिव्ह छोटा आहे. थोडासा पिरियड लांबेल, पण नाईलाज आहे, आपल्याला हा पार्ट पूर्ण या ठिकाणी संपून जातो. त्याच्यामुळं तुम्ही थोडं लक्ष द्या. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे की 4थ्या नंबरमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला पहा, प्रॉब्लेम नंबर 4 काय दिलेलं आहे, 4मध्ये दिलेलं आहे यू बरोबर लॉग, बरोबर आहे, या ठिकाणी दिलेलं आहे 1 + x स्क्वेअर प्लस x अपॉन 1 + x स्क्वेअर मायनस x. आतापर्यंत सरांनी जेवढे गणित शिकवले तेवढ्या गणिताचा परिणाम तुमच्या डोक्यावर झाला. तुम्ही पटकन म्हणता सर फूट x बरोबर टॅन थिटा टाका. गड्याहो, या गणितामध्ये टॅन थिटा टाकायची गरज नाही. त्या गणितात जर साईन कॉस टॅन आला असतं ना, मग त्यासमोर टॅन आणण्याचा प्रयत्न केला असता. हेच तर चुकते म्हणून गणित घेतलं सरनं. मागच्या गणिताचा परिणाम झाला. तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्या, त्याच्यानंतर तुम्ही 6व्या गणितामध्ये टॅन साईन कॉस यायलं. इथं बी साईन कॉस टाणा आणता येणार आणि इथं लॉग आहे. त्याच्यामुळे इथं फॉर्म्युला जन्माला येईल. लॉगचा याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही, झालेलं आहे पहा. पण आठवत नसते मुलांनो, लॉग a/b असेल तर हा असतो लॉग a मायनस लॉग b. एक्झामच्या दिवशी ही स्टेप जमली पाहिजे, तुम्हाला पटकन आली पाहिजे. इथं u बरोबर पहा लॉग ऑफ 1 + x स्क्वेअर प्लस x मायनस लॉग 1 + x स्क्वेअर मायनस x. दादा, आता तुमचा फॉर्म्युला गणित तयार झालं. टॅन घेतलं असतं, साईन कॉस घेतलं तर गणित आलंच नसतं. आता हा डेरिव्हेटिव्ह अगोदर झालेला आहे, मोठा डेरिव्हेटिव्ह आहे. याचं उत्तर 1/2 टाइम्स 1 + x स्क्वेअर येते. हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, पहा डी यू बाय डी एक्स बरोबर dx ऑफ लॉग 1 + x स्क्वेअर प्लस x मायनस dx ऑफ लॉग 1 + x स्क्वेअर मायनस x. काही स्टेप मी डायरेक्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लॉगच्या पुढची टर्म पूर्ण खाली इथं आली माझी 1 + x स्क्वेअर प्लस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, पुढची स्टेप डायरेक्ट येईल 1 + x स्क्वेअर प्लस x. इथं आलेलं आहे 1/1 + x स्क्वेअर, पहा मित्रांनो, मायनस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x स्क्वेअर मायनस x. आता मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कसा घेतो पहा, 1 + x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स 1 + x स्क्वेअर इंटू 2x. हे समजलंच पाहिजे. रूट f(x) चा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट f(x). या 1चा डेरिव्हेटिव्ह 0x स्क्वेअरचा 2x. या x चा डेरिव्हेटिव्ह 1, पटकन ब्रॅकेट वडा, बरोबर. खालची टर्म जशीच्या तशी. ही आली 1 + x स्क्वेअर प्लस x, गडबड करू नका, मायनस साईन. याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स 1 + x स्क्वेअर, 1चा 0, x स्क्वेअरचा पटकन 2x लिहा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 घ्या, ब्रॅकेट टाका, खालची टर्म लिहा 1 + x स्क्वेअर मायनस x. मुलं पटकन बापाचं नाव घेतं, बापरे सर काय सांगून राहिले. 7 ते 8 वेळेस गणित शिकवलेलं आहे, डबल एकदा रिव्हिजनमध्ये आलेलं आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. या 2ला 2 कॅन्सल करा, या 2ला 2 कॅन्सल करा, क्रॉस मल्टिप्लाइड करून घ्या. क्रॉस मल्टिप्लाइड कसं करतात पहा, x + √(1 + x स्क्वेअर
अपॉनमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल दादा. इथं येईल तुमचं 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स येईल. हेच अपॉनमधली टर्म इथं येणार आहे. इथं मायनस साईन घ्या. इथं काय येईल पहा एक्स मायनस ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर शांततेने पहा अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू काय येईल तुमचं 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स येईल. जसं पहिल्या टर्ममध्ये टर्म कॅन्सल होती तशी दुसऱ्यामध्ये बी कॅन्सल करू शकतो मी. फक्त मायनस साईनवर लक्ष द्या. यामध्ये ही टर्म गेट कॅन्सल झाली. इथं डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. मग मी इथं काय करेल पहा. इथं मी असं केलं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर केलं. ही तुमची मायनस साईन जशीच्या तशी. इथून मी मायनस साईन कॉमन काढली मित्रा. मायनस साईन कॉमन काढली. ग्रीन पेननं लिहिलेलं आहे. आता काय झालं पहा याचं इथं असं आलेलं आहे. याचं लिहिताना मला असं लिहिता येईल अंडररूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अंडररूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स असं लिहिलेलं आहे. आता अपॉन आलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण टर्म लिहायची. ही टर्म आली 1 प्लस एक्स स्क्वेअर. रूटमध्ये आलं 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आपण लिहिलेलं बरोबर आहे का चूक हे चेक करायचं. इकडं पहा या ग्रीननं मल्टिप्लाय करा. मायनस हे पहा इथं मायनस आलं. हे मायनस ऑफ मायनस तुमचं प्लस आलं. लगेच काय झालं पहा ही टर्म आणि ही टर्म गेट कॅन्सल झाली. म्हणजे du/dxचं उत्तर लगेच तुमच्या जवळ आलं. कसं उत्तर जवळ आलं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं. मायनस ऑफ मायनस आलं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं. हे समजलंच पाहिजे. मायनस साईन कॉमन काढली. दोघांची बेरीज घेतली 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा du/dx तयार झाला. तुम्ही जर टॅन किंवा साईन कॉस पुट केला असता तुमचा प्रॉब्लेम बरोबर आला नसता बाळांनो. लॉग a/b बरोबर लॉग a मायनस लॉग b रूटच्या खाली टर्म लिहिणे क्रॉस मल्टिप्लाइड करणे दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. व्ही बरोबर कोणाला पहा व्ही बरोबर आलेला आहे कॉस ऑफ लॉग एक्स. याच्या पुढं मला सांगायचीच गरज नाही. याचा डेरिव्हेटिव्ह येईल dv/dx बरोबर मायनस साईन लॉग एक्स आला. मायनस साईन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x आलेला आहे. हे बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x हा dv/dx आला. बाय पॅरामेट्रिक फंक्शन आलं. पॅरामेट्रिक फंक्शनच्या मदतीनं काय असेल du/dv इज इक्वल टू du/dx अपॉन dv/dx. शांततेने काम करायचं. पिरियड मोठा आहे पहा. आरामात पहा. du/dx बरोबर कोणाला du/dx बरोबर 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. dv/dx बरोबर कोणाला पहा मायनस साईन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. म्हणजे उत्तर आलं तुमचं मायनस 2x बरोबर आहे. वरती गेला इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू साईन ऑफ लॉग एक्स इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा गणित दिसायला मोठं होतं पण एकदम सिस्टमॅटिक होतं. तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 4 समजला बरोबर आहे. आता सर फक्त तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 6 मधला एक पार्ट सांगणार आहे. या पार्टमध्ये तर पुट एक्स बरोबर तुम्ही साईन थिटा पुट करणार. 6 मध्ये काय करायचं पहा तुमचा जो साईन इनवर्स आला 3x मायनस 4x³ आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पुट केलं एक्स बरोबर साईन थिटा. तुमचं गणित 100% येणार. पण तुमचा जो टॅन इनवर्स आहे तुमचा जो इथं टॅन इनवर्स a मायनस एक्स अपॉन 1 प्लस ax आहे. इथं फॉर्म्युला तयार झाला. कोणचा फॉर्म्युला तयार झाला पहा टॅन इनवर्स x मायनस वाय 1 प्लस एक्स वाय. हे पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे इनवर्समध्ये. याचं उत्तर आलं टॅन इनवर्स x मायनस टॅन इनवर्स वाय. म्हणजे सरनं तोंडी सांगितलं याचा यू म्हणायचं. यू म्हणताना टॅन इनवर्स a मायनस एक्स 1 प्लस एक्सला टॅन इनवर्स x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय टॅन इनवर्स x मायनस टॅन इनवर्स वाय म्हणता. म्हणजे इथं यू बरोबर टॅन इनवर्स a मायनस टॅन इनवर्स एक्स असं येईल तुमचं. यू बरोबर काय येईल तुमचं टॅन इनवर्स a मायनस टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. du/dx येईल मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स बरोबर साईन थिटा पुट करा. दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण पॅरामेट्रिक फंक्शन तुमचं संपलं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा लवकरच चालू होईल. सो स्टॉप हिअर. थँक्यू.